शेट्टी साहेब आपणास सांगतो की मागच्या 2 महिन्यापासून जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया व मादन 24-24 ह्या खतांचा तुटवडा दाखवला जातोय। प्रामुख्याने तालुक्यामध्ये तुटवडा नाही, परंतु साठा करायचा आणि त्यानंतर साड्या भावाने युरिया व मादन विकायचं असा प्रत्येक हंगाम, खरीप हंगाम सुरू होऊन द्या, रब्बी हंगाम सुरू होऊन द्या, त्या काळात तुटवडा निश्चितपणे केला जातो व या निमित्ताने जे कृषी खाते आहे ते देखील त्या ठिकाणी टक्केवारी घेतं आणि टक्केवारीच्या स्वरूपात ज्या मोठे दुकानदार आहेत त्यांना वेळ उपलब्ध करून देतं। या निमित्ताने आपण देखील याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तसेच जुन्नर तालुक्यामध्ये मोठी बाजार समिती आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून मागे अनेक वेळेला आपण पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून प्रभाकर शेठ असतील त्यांनी आवाज उठवला का हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलं पाहिजे। त्याप्रमाणे खरेदी केंद्र देखील सुरू केलं, परंतु शेतकऱ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात पिळवणूक होती। 53 रुपये प्रति किलो प्रमाणे राज्य शासनाने ठरवून दिलेला हमीभाव आहे, परंतु किचकट अटी त्या ठिकाणी घातल्या जातात। शेतकऱ्यांचा सातबाराच पाहिजे, अर्धलेले केलेले शेतकऱ्याचे हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केलं जाणार नाही, अशाप्रमाणे अटी घातल्या जातात। ह्या पण अटी शिथिल झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धना मेथीचं मार्केट आहे व टोमॅटोचं मार्केट आहे। धना मेथीचं मार्केट त्या ठिकाणी गणपेठ डोंगराच्या पायथ्याशी सुरू करण्यात आलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी धुळीचं मोठं साम्राज्य आहे आणि त्या ठिकाणी धना मेथी एवढी जीवापाड जपल्यानंतर धना पिकवला जातो, मेथी पिकवली जाते, भाजीपाला पिकवला जातो, परंतु त्या ठिकाणी जुन्नर आंबेगाव तालुक्यासह नगर जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यातील शेतकरी त्या ठिकाणी धना घेऊन येतात व मातीमोल दरात विकला जातो। चांगल्या क्वालिटीचा माल पिकवला जातो, परंतु त्या ठिकाणी माती टाकल्यामुळे धना मातीमोल दराने विकला जातो। याकडे देखील साहेब आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने आपण त्या FRP संदर्भात आपण कारखानदारांना ज्या वेळेला FRPचा विषय घेतला जातो आपल्याच मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी FRP जाहीर केली जाते, परंतु भीमाशंकर कारखान्याने FRP जाहीर केली, विग्नरने अजून काही पूर्ण FRP दिलेली नाही। या संदर्भात देखील आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमचा नावाचा दरारा अख्ख्या महाराष्ट्रासह जुन्नर आंबेगाव तालुक्यात देखील आहे। आम्ही ज्यावेळेला उपोषण करतो, आंदोलन करतो, ज्यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव घेतलं जातं त्यावेळेला देखील तात्काळ निर्णय दिला जातो। आणि मी या निमित्ताने साहेब आपणास सांगतो की कांद्याचा देखील प्रश्न मोठा उपस्थित होत आहे। त्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि अजून देखील गेल्या वर्षाचे कांदे चाळींमध्ये शिल्लक आहेत, परंतु बाजारभाव व्यवस्थित नसल्यामुळे, एक्सपोर्ट होत नसल्यामुळे त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही। आज 10, 12 रुपये, 8 रुपये दराने कांदे विकले जातात। उत्पादन खर्च 15 रुपये किलो असताना 10 रुपये, 8 रुपये दराने कांदे विकले जातात आणि याचा देखील आपण या ठिकाणी 100% उल्लेख करावा व या मागण्यांकडे आपण देखील या ठिकाणी निश्चितपणे बोलाल। परंतु मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रभाकर शेठ बरोबर काम करत असताना आम्हाला तालुक्यामध्ये खूप अडचण निर्माण होतात, पण आपलं नाव घेतल्यानंतर, स्वाभिमानीचं नाव घेतल्यानंतर कुणी आम्हाला अडचण करीत नाही आणि त्या निमित्ताने मी सांगतो स्वाभिमानीचं नाव जुन्नर तालुक्यामध्ये तर आहे, पण महाराष्ट्रात ज्या वेळेला आपण आंदोलन करता, सोलापूर, कोल्हापूरला